साप्ताहिक राशी भविष्य 15 ते 21 मार्च 2026. मेष रास 15 ते मार्च 16 रोजी नोकरी व्यवसायात मनाविरुद्ध घटना घडतील. 17 ते 19 या काळात मित्र सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात. 20 ते 21 दरम्यान नूतन वर्षात मोठे खर्च होतील. वृषभ रास 15 ते मार्च 16 दरम्यान छोटे प्रवास यात्रा होतील. 17 ते 19 नोकरी व्यवसायात दगदग होईल. 20 ते 21 रोजी म्हणजे रखडलेली कामे पूर्ण होतील. मिथुन रास 15 ते मार्च 16 रोजी आरोग्याची काळजी घ्यावी. 17 ते 19 विद्यार्थी वर्गाला मोठे परिश्रम घ्यावे लागतील. 20 ते 21 या काळात नवीन वर्षारंभी नोकरी व्यवसायात गोंधळाचे वातावरण राहील. कर्क रास 15 ते मार्च 16 रोजी वैवाहिक सौख्यात गोंधळाचे वातावरण राहील. 17 ते 19 आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. 20 ते 21 या काळात संवत्सराच्या सुरुवातीला धार्मिक कार्य दानधर्म होईल. सिंह रास 15 ते मार्च 16 रोजी आरोग्य खराब राहील. 17 ते 19 जोडीदाराशी मतभेद संभवतात. 20 ते 21 या काळात नूतन वर्षारंभी प्रवास जपून करावेत. कन्या रास 15 ते मार्च 16 रोजी शेअर मार्केटपासून दूर राहावे, नुकसान संभवते. 17 ते मार्च 19 काळात नोकरीमध्ये हित शत्रूकडून उपद्रव संभवतो. 20 ते मार्च 21 रोजी वैवाहिक जीवनात रुसवे फुगवे संभवतात. तुळ रास 15 ते मार्च 16 रोजी घर वाहन जागेच्या कामात कायदेशीर अडचणी येतील. 17 ते मार्च 19 रोजी संततीविषयी चिंता राहील. 20 ते 21 नूतन वर्षात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वृश्चिक रास 15 ते 16 मार्चला छोटे प्रवास होतील. 17 ते 19 घर वाहन खरेदी होईल. मात्र मोठे व्यवहार काळजीपूर्वक करावेत. 20 ते 21 नूतन वर्षात शेअर मार्केटपासून दूर राहावे. धनु रास 15 ते मार्च 16 रोजी मोठे आर्थिक व्यवहार गुंतवणूक होईल. 17 ते मार्च 19 रोजी भावंडे नातेवाईकांशी मतभेद टाळावेत. 20 ते 21 नूतन वर्षात घर जागेच्या व्यवहारात फसवणुकीपासून सावध राहावे. मकर रास 15 ते मार्च 16 रोजी आरोग्याविषयी दक्ष राहाल. 17 ते 19 पैशाची कामे होतील. कुटुंबात कलह संभवतो. 20 ते 21 नवीन वर्षात सततचे प्रवास करावे लागतील. कुंभ रास 15 ते मार्च 16 रोजी दूरचे प्रवास संभवतात. 17 ते 19 या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. 20 ते मार्च 21 रोजी नूतन वर्षात आर्थिक फसवणुकीपासून सावध राहावे. मीन रास 15 ते मार्च 16 रोजी जुने मित्रमैत्रिणी भेटतील. 17 ते 19 मोठे प्रवास होतील. कर्जाची कामे होतील. 20 ते 21 नूतन वर्षात आरोग्याबाबत दक्षता घ्याल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची भविष्यभाकीत विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.